तुमचाही जो आलेख आहे आतापर्यंतचा तो पण 360 डिग्रीमध्ये बदललेला आहे. म्हणजे व्यवसायापासून, छोटेखानी व्यवसायापासून ते व्यावसायिक म्हणून देखील मराठी माणूस ज्याकडे इन्स्पायर व्हावा अशा पद्धतीचं काम गेल्या काही काळामध्ये आपण केलं. आमदार म्हणून सुद्धा आपली ख्याती आजही आहे आणि हाकेला धावून येणारा आमदार अशी मला असं वाटतं की हे जे बिरुद गेल्या काही काळामध्ये ठाण्यामधले लोक आजही सांगतात. तर मला असं वाटतं की ते सर्वात महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये असा कोणता तो क्षण होता की ज्याने पूर्ण लाईफ चेंज केलं असं तुम्ही, किंवा आजही तुम्हाला वाटतं की अरे ये नाही होता तर हे सगळं घडलंच नसतं? अनेक घटना असतात माणसाच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणाऱ्या. माझ्या आयुष्यात तर अनेक कलाटणी घडणाऱ्या घटना घडल्यात. मी तर बघा विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता, एक विद्यार्थी नेता, ते आज राज्याचा परिवहन मंत्री, आणि मीरा भाईंदर आणि ठाणे ह्या मतदारसंघामध्ये असलेल्या कोवळा मजिवडा विधानसभा मतदारसंघाचा गेली तब्बल 20 वर्ष आमदार, लोकमान्य नगर सारख्या विभागातून निवडून आलेला गेली 3 टर्मचा नगरसेवक. त्यामुळे अनेक घटना ह्या आयुष्यामध्ये घडत असतात. परंतु काम करत असताना, मी व्यवसाय करत असताना लाज बाळगली नाही. रिक्षा चालवली, ऑमलेट पावची गाडी होती, दिवसा रिक्षा चालवायचो, रात्री ऑमलेट पावच्या गाडीवर ऑमलेट पाव आणि बुर्जी पाव बनवायचो, आणि पुढे 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 हळूहळू व्यावसायिक म्हणून कीर्ती होत गेली. लोक विश्वास ठेवायला लागले आणि हळूहळू कंपनीचा चेअरमन कधी झालो हे कळलं नाही. खरं त्या काळात सुद्धा की मराठी माणूस व्यवसाय करू शकेल असा कॉन्फिडन्स मराठी माणसालाही नव्हता. पण केला ना मी, आणि मी करून दाखवलं. आजही मी एवढ्या मोठ्या प्रमाणात माझा टर्नओव्हर वाढवलेला आहे. 2 ते 2.5 हजार कोटी रुपयाचा टर्नओव्हर आमच्या कंपनीचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि बाकी इतर क्षेत्रामध्ये आम्ही करतोय. खूप चांगली लोक सापडली, खूप चांगली लोक साथ दिली. मुलं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत, सुना अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतायत. त्यामुळे मला अडचण कुठलीही निर्माण झाली नाही, आणि भविष्यामध्ये सुद्धा अजूनही ग्रोथ कशी ह्या व्यवसायाची होईल त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो.